जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच टपाचा कापूस पिंजला रे आणि एवढे खेळणे काढून ठेवलेले सगळे उचलले दीपाने आता बीबी बीबी किसी कर बीबीला किसी कर बीबीला किसी कर अलेक्सा स्टॉप किसी कर बीबीला नाटक कंपनी सो हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि वेलकम बॅक टू फाल्गुनीज किचन ऑल्सो आज आमच्या घरात बनणार आहे सुरमई आणि सकाळी सकाळी जाऊन आणलेले असं नाही हा हे मी परवा ऍक्च्युली फ्रेश सुरमई मिळाली म्हणून मी 2 मोठे मोठे सुरमई घेतलेले सो एक त्या दिवशी खाली एक आम्ही फ्रीजर मध्ये ठेवलेली आणि घरात खाण्यासाठी फक्त मी फाल्गुनी आणि दीपा तिघेच आहे येस नाना पण आणि आई बाप्पा गेलेले आहेत ऑलरेडी गावामध्ये दादा आणि चेतना गेलेले आहेत पुण्याला कशासाठी गेले ते आल्यावर तुम्हाला सांगतीलच आपण त्यांना घेऊ व्हिडिओमध्ये आणि आम्ही पण जाणार आहोत कुठे बघायला विसरू नका तोपर्यंत आपण बघूया सुरमई चालायला लागलो तिथून आम्हाला फक्त चालायचंच आहे चलने काय आणि आम्ही मस्त दोघांनी चोळून आंघोळ केली आहे तुझी आज आणि लंच रेडी होतं पण त्याच्या आधी मी आता खाणार आहे ब्रेकफास्ट मध्ये एकदम हेल्दी बॅक टू हेल्दी फूड बालीला माझा पूर्ण हेल्दीचं हे थोडं दे ना अजून जेवणार नाही परत तू 2 नाही जेवेल मी लगेच हेल्दी फूड बालीला काय आम्हाला जास्त मिळालं ना त्यामुळे हे आणि फिश फ्राय बनवते की ग्रेव्ही पण आणि फ्राय पण दोन्ही तू काय खाणार रे गुंड्यावर चलो स्पून प्लीज ग्रेव्ही आणि फ्राय दोन्ही बनवते चालेल आज आपण ग्रेव्ही आणि फ्रायचं हे करू बेसिकली घरात कोण नसल्यावरती आम्ही पण बाहेर असतो रात्री बाहेरच खाल्लंय आम्ही पण आज फिश आहे तर मग काय बोलत होता की चल नाही घरात जेवायचं चलो पटापट बनवा आणि हे करा दीपा दिला इकडे आण हे काय बनवलं पण काय आहे त्याच्यात सो आज मी थोडस वेगळं जे आहे त्याच्यात हे केलेलं आहे तर कोकोनट पावडर मिळते तर कोकोनट पावडर असते ना ती घेतलेली आहे फ्रेश कोकोनट नाही घेतलेले कोकोनट पावडर मिल्क होतो त्याचं पावडर येतो ते घेतलेलं आहे सो तेलावरती कोथिंबीर टाकलेली आहे आणि लसूण कोथिंबीर आणि कोकम नाहीये म्हणून माझ्याकडे म्हणून चिंच टाकलेली आहे चेंज काय बोलतात कोथिंबीर लसूण आणि हे आपलं चिंच त्याला ग्राइंड करून घेतलं आणि त्याच्यात कोकोनट पावडर टाकली आणि ती तेलावरती कढीपत्ता टाकून ते टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद आणि मसाला टाकलेला आहे आता थोडं थिकनेस येण्यासाठी बिकॉज आपण नॉर्मली फ्रेश कोकोनटनी बनवल्यावर मस्त थिकनेस येतं पण हे आता फटाफट बनवायचंय म्हणून मी टोमॅटो थोडा ऍड करते आणि थोडा आमसूरपणा यायला पाहिजे मच्छी असल्या की आमसूर पाहिजे कोकमनी छान फ्लेवर येतात भरपूर सारे कसं पण म्हणलं तरी मला खायचंय कसं तरी बनलं नाही चांगलंच बनणार आहे नाही म्हणजे काही इन्ग्रेडियंट कुठलेही वापरले तरी मला खायचं थोडं चेंज म्हणून आणि जे वाटलेले तेच झालं बशी फोडलेली आहे गपचूप घेऊन गेली आणि खेळत होती आणि फोडली आहे लगेच बाबाकडे आम्हाला आई
आम्हाला आई ओरडणार आहे. हा नाही ओरडणार आई, बाबा आहे ना. आई ओरडणार म्हणून बाबाकडे येऊन बसली आहे. एवढी मस्ती करायला लागली आहे बाबा. पळापळ फक्त. आम्ही फ्लाईटवर, आम्ही एअरपोर्टवर आम्ही सगळे हसत होतो. आम्हालाच माहिती आहे का ही आम्ही सरळ जायचं होतं, ही मागे पळायची. माईच्या मागे मागे पळा. नाही ग, नाही ग. आता कधी जाणार आहे फ्लाईट मध्ये? आता फ्लाईट मध्ये कधी जाणार आहेस तू? ए नानू, पण बंद केलाय. आवाज नाही. आता कधी फ्लाईट मध्ये जाणार आहे तू? सांग, कधी जाणार आहे फ्लाईट मध्ये? तुला आवडतं? ए असे करून दाखव. ए नानू, नानू असे करून दाखव. कर कर. झाली अर्धवट रेसिपी आम्ही घेतलेली आहे. आता डायरेक्ट जेवण झाल्यावर आता बाबा अंडोटी किशीकड बाबाला, बाबाला किशीकड. अरे ए नोजी कुठे? वेर इज नोजी? नोजी 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 मूड मध्ये नाहीये. अच्छा नोजी. वेर इज युअर टंग? वेर इज युअर टंग? टंग, वेर इज युअर टंग? ओके. वेर इज युअर आईज? आईज, आईज. वेर इज युअर आईज? आईज, आईज रे, आईज, आईज. जेवण रेडी झालेलं आहे. सुरमईची ग्रेव्ही, सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा आणि नानूची बॉटल आहे, माझी नाही आहे. फाल्गुनी, ज्ञाना, दीपा रेडी झाली आहे. मी पण रेडी झालेलो आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे ज्ञानाला मी बाहेर जायचं असेल तर लवलॅबचं सुप्रीम पॅन्ट डायपर यूज करतो, जे की 360 केअर आहे, सुपरियर ऑब्झर्वन्सी आहे, ॲलोवेरा युक्त आहे आणि कम्फर्टेबल आहे. सगळ्यात भारी तर याचे हे बाजूचे स्ट्रॅप आहेत की किती पण वेळ घातलं तरी कमरेला लागत नाही आणि एकदम स्मूथ आहे आणि कम्फर्टेबल आहे. त्यातल्या त्यात हे यूज झाल्यानंतर हे जे दिलेलं आहे याला की आपला हा डायपर असा रोल करून पूर्ण असं आपण फेकून देऊ शकतो, म्हणजे व्यवस्थितरित्या तो हे होतं. आणि ज्ञानाला अजूनपर्यंत आम्ही हाच डायपर यूज करत आलो आहोत. सर तुम्हाला पण तुमच्या बेबीसाठी लवलॅबचं सुप्रीम पॅन्ट डायपर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन चेक करा. नान्या कधी चालली रे नान्या तू? कधी चालली? बाय बाय कर आईला, आईला बाय बाय, आईला आईला बाय बाय कर. आई बाय बाय. सो आम्ही निघालेलो आहोत आणि पण गावात जाण्याच्या आधी एक आम्ही छोटंसं काम करून चाललेलो आहोत ना. ना नानू काय काय देऊ? सो आम्ही निघालेलो आहोत दीदीसाठी गिफ्ट द्यायला. बर्थडे गिफ्ट दीदी. या कुठे जायचं? तिकडे की इकडे? इथे जाऊया ना. हा ठीक आहे चल मग. सो दीदीचा बड्डे जवळ आलेला आहे आणि दीदी आमची मोठी पण झालेली आहे आणि तिला गिफ्ट घ्यायचं आहे, तो त्याच्यासाठी आम्ही आलेलो सायकल घेण्यासाठी दीदीला. वाव मोठी है थी भाई, ही बरोबर है फाल्गुनी दिला. ये वाला निकाल दो जरा अंकल. ये वाला अच्छा, ये वाला निकाल दो. प्रिंसेस. बापरे डबल सीट बसणार. डबल सीट बसणार का? इसका बास्केट दूसरा नहीं मिलेगा क्या? 3 ठिकाणी बघून झालं, नाही दिसत चांगले मिळाले, दिसले, आवडले नाही. स्वतः एक दुसऱ्या मोठ्या शॉपमध्ये आलो. सायकल तर बघितली पण हे असतं, मला अजून थोडी भारी पाहिजे रे. बारीक आहे ती मला आवडली. थोडीशी भारी पाहिजे. आणि आता बघा इकडे बेबी, हे बघा, हे बघा. आले आले आले. काय करते त्याला? काय करते? बी आहे.
बी पासून मला भीती वाटते आणि वरगी भेबी करत बसते. सो आमचे बंधू इथून तयारी करूनच चल आता चल आले नंतर ते गावातून फायनली भेटा आमच्या शार्वीला. शार्वी. सो रोशनच्या मुलीचं नाव शार्वी ठेवलेलं आहे आणि सावीची कॉपी, फुल सावीची कॉपी गुबगुबीत शार्वी. आणि इकडे बघा शार्वी आणि ह्याच्यापासून वाचून राहा फक्त. शार्वी ही डेंजर आहे. शार्वी गुगडी. हॅलो नमस्ते. कशा? अरे तू हिरोईन दिसायला लागली आता. हे खरं बघू 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 अशी कर केस. बाबा फॅशन विशन करायला लागली. स्वामी समर्थ बोल. स्वामी बोल. ते झाले आवड राईट मला. शार्वी शार्वी पाली 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 पाली. बाय. अरे सालकड कोण आहे नानू? नानू कोण आहे? शार्वी आहे. बाबू आहे. छोटू छोटू बाबू आहे. गाई गाई कर तिला. गाई गाई कर. गाई गाई कर. गाई गाई कर. ए शार्वी. दादा आहे ना. शार्वी. ए शार्वी. दीदी आहे ती सावी ज्ञान आहे. झालेली आहे सगळी तयारी उद्याची. पण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे फाल्गुनी मस्त डान्स करते वारकरी याच्यामध्ये. जसं की तुम्हाला मी सांगितलं रांगोळी वगैरे काढली आहे आणि उद्या दिंडी जाणार आहे. सो फाल्गुनी मस्त एक डान्स करणार आहे. सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. मजा येणार आहे आणि तयारी कसली आहे ती पण तुम्हाला कळेल उद्या. सो तोपर्यंत असंच आपल्या अभुनीवर ज्ञानसावीवर प्रेम देत राहा आणि सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.